हॅलो, वेलकम टू डेली कुकिंग. अड्डूचे कांदा घेतली. कढाईमध्ये टाकून पाणी टाकून उकळून घेऊ. हे पूर्ण उकळली. गॅस ऑफ करून हे पूर्ण थंड झाल्यानंतर वरचं स्किन काढून घेऊ. पूर्ण काढून घेतली. आता लहान लहान पीसेस कट करून घेऊ. पूर्ण कट करून दे. याच्या 3 रेसिपीज बनवून दाखवतो आज. पहले अड्डूचे कांदाचे टोमॅटो फ्राय, 3 टेबलस्पून ऑइल, आधा चम्मच मोहरी, आधा चम्मच जीरा, 1/4 चम्मच मेथी दाणे, थोड़ा हिंग, पाच कट करून घेतलेले मिरची, हे कट करून घेतलेले कांदा, हे छान फ्राय करून घेऊ. फ्राय झाल्यानंतर 1 कप टोमॅटो पीसेस टाकून फ्राय करून घेऊ. आता 1/4 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, चवीनुसार मीठ टाकून फ्राय करून घेऊ. एक चम्मच अदरक लसूण पेस्ट मिक्स करून घेऊ. झाकण लावून 5 मिनिट फ्राय करून घेऊ. हे पूर्ण आयली झाली ना. आयली झाल्यानंतर आपण उकडून घेतलेले अड्डूचे कांदा टाकून घेऊ. 1 कप टाकून घेतली. हे पूर्ण एकदा मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर 5 मिनिट झाकण लावून फ्राय करून घेऊ. हे पूर्ण आयली झाल्यानंतर एकदा पूर्ण मिक्स करून 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला टाकून पूर्ण मिक्स करून घेऊ. गॅस ऑफ करून सांबार टाकून घेऊ. सिंपल आणि टेस्टी अड्डूचे कांद्याचे टोमॅटो फ्राय रेडी. आता अड्डूचे कांद्याची ग्रेव्ही 3 टेबलस्पून ऑइल, अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जीरा, अर्धा चम्मच मेथी दाणे, 1/4 चम्मच हिंग, 5 कट केलेल्या मिरची, एक कट केलेला कांदा, हे छान गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेऊ. झाल्यानंतर 10 पाने कढीपत्ता, 1 चम्मच लसूण पेस्ट टाकून फ्राय करून घेऊ. आता आपण उकडून घेतलेले अड्डूचे कांदा पीसेस टाकून घेऊ. 2 कप टाकून घेतली मी. हे पूर्ण मिक्स करून घेऊ. वन 1/4 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, चवीनुसार मीठ टाकून फ्राय करून घेऊ. हे पूर्ण आयली झाल्यानंतर 1 कप चिंचेचा रस टाकून घेऊ. हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर 2 कप पाणी टाकून पूर्ण मिक्स करून घेऊ. 5 मिनिट झाकण लावून कुक करून घेऊ.
कुक करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून 1 चमच धनिया पावडर टाकून पुन्हा मिक्स करून गॅस ऑफ करून घेऊ. सांबार टाकून घेऊ. सिंपल आणि टेस्टी अड्डूचे कांद्याची ग्रेव्ही रेडी. क्रिस्पी अड्डूचे कांदा बनवून दाखवतो. त्यासाठी 1 कप उकळून घेतलेले अड्डूचे कांदा घेतली. हे उकळून घेतल्यानंतर 1 घंटा फॅनच्या खाली ठेवून कोरडा करून घेतली. हे आता तेलमध्ये डीप फ्राय करून घेऊ. हे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं. हे क्रिस्पी फ्राय झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे पूर्ण क्रिस्पी फ्राय करून घेतल्यानंतर 1 चमच तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमच धनिया पावडर, अर्धा चमच गरम मसाला टाकून पूर्ण मिक्स करून घेऊ. सिंपल and tasty crispy अड्डूचे कांदा ready. Thank you for watching video. Please subscribe my channel.